या 10 लोकांना माफ करणं म्हणजे स्वतःला बर्बाद करणं आहे. मित्रांनो, आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की क्षमा करणं हा फार मोठा गुण आहे. माफ केल्यानेच माणूस मोठा ठरतो. क्षमा केल्याने मनातलं विष कमी होतं, मन हलकं होतं, राग कमी होतो आणि नातीही टिकून राहतात. पण आपल्याला जीवनात येणारे बरेच अनुभव शिकवून जातात की प्रत्येकालाच माफ करणं काही योग्य नसतं. काही लोक तुमच्या क्षमा करण्याचा गैरफायदा घेतात आणि पुन्हा पुन्हा तीच चूक करून तुम्हालाच दुखावतात. क्षमा विवेकाने आणि विचारपूर्वक करावी, अंधपणे नाही. चुकीच्या माणसाला वारंवार माफ करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. अशा माणसाला तुम्ही पुन्हा पुन्हा संधी देता आणि तो तीच संधी तुमच्या विरोधात वापरतो. आपल्या जीवनात, नात्यांमध्ये, नोकरी करताना, व्यवसायात, मैत्रीमध्ये अशा ठिकाणी हा अनुभव बऱ्याच जणांना आलेला असणारच. म्हणूनच आयुष्यात कोणाला माफ करायचं आणि कोणाला नाही हे ओळखणं फार गरजेचं आहे. चला तर पाहूयात कोणत्या 10 लोकांना माफ करणं म्हणजे स्वतःला बर्बाद करणं आहे. 1. वारंवार विश्वासघात करणारा माणूस. जो माणूस एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा तुमच्या विश्वासाला पात्र ठरत नाही, त्याला माफ करणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं आहे. असा माणूस तुमच्या चांगुलपणाला तुमची कमजोरी समजतो. तुम्हाला वाटतं की त्याला माफ केलं तर तो सुधारेल, पण प्रत्यक्षात तो आणखीन काहीतरी आगळीक करण्याचा प्रयत्न करतो. ऑफिसमध्ये असो, शेजारी किंवा नात्यात असा माणूस तुमच्या मागे तुमच्याच विरोधात वागत असतो. तुम्ही त्याच्यावर खूप विश्वास टाकता आणि तो प्रत्येक वेळी तुमचा विश्वास तोडतो. प्रत्येक वेळी आता नाही करणार असं सांगतो, पण वेळ आली की पुन्हा तेच करतो. विश्वास ही नाजूक गोष्ट आहे. तुटलेला धागा गाठ बांधून जोडला तरी तो कमकुवतच राहतो. तसंच विश्वासाचं सुद्धा आहे. 2. जाणून बुजून नुकसान करणारा माणूस. काही लोक चुकून नाही तर मुद्दाम तुमचं नुकसान करतात. त्यांना माहिती असतं की त्यांच्या त्या कृतीने तुम्हाला त्रास होईल, तरीही ते जाणून बुजून तेच करतात. असा माणूस माफीस पात्र नसतो, कारण त्याच्या मनात सुधारण्याची इच्छा नसते. उलट तो तुमच्या संयमाची परीक्षा घेत असतो. तुम्ही प्रत्येक वेळी शांत राहता, त्याला माफ करता आणि तो मात्र पुन्हा पुन्हा तुम्हाला त्रास देत राहतो. तुमची प्रतिमा खराब करणं, तुमचं काम बिघडवणं, तुमच्यावर दोष टाकणं असं त्याचं नेहमीचंच वागणं असतं. अशा माणसाला माफ करणं म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा तुम्हाला दुखावण्याची मोकळीक देणं आहे. जो माणूस जाणून बुजून तुम्हाला त्रास देतो त्याच्यापासून दूर राहणं हेच शहाणपण आहे. 3. उपकार विसरणारा माणूस. जो माणूस तुमची मदत घेतो पण काम झालं की सगळं विसरतो, असा माणूसही माफ करण्यासारखा नसतो. तुम्ही त्याच्यासाठी वेळेवर उभे राहिलेला असता, त्याला साथ दिलेली असते, पण त्याला त्याची मुळीच किंमत नसते. गरज संपली की तो तुमच्याकडे पाठ फिरवतो. उलट कधीकधी तर तोच तुमच्या विरुद्ध बोलतो. अशा माणसाला माफ केल्याने तुमचा स्वाभिमान वारंवार दुखावला जातो, कारण तो माणूस तुमच्या चांगुलपणाची कदरच करत नाही. कृतज्ञ माणूस कधीच बदलत नाही. त्यामुळे त्याला माफ करणं म्हणजे स्वतःचं मोल कमी करणं आहे. 4. सतत जळणारा आणि ईर्ष्या करणारा माणूस. काही लोकांना तुमचं यश, आनंद, प्रगती बघवत नाही. ते वरून गोड बोलतात पण आतून तुमच्यावर जळत असतात. असा माणूस तुमच्या माफीचाही स्वतःच्या फायद्यासाठी वापर करीत असतो. तुम्ही पुढे जाऊ नये यासाठी तो खूप प्रयत्न करत असतो. तुमच्या चुका शोधणं, तुमचं नाव खराब करणं, तुमच्या आनंदात विरजण घालणं हे त्याचं काम असतं. अशा माणसाला माफ करणं म्हणजे त्या निगेटिव्ह माणसाला तुमच्या आयुष्यात कायमची जागा देणं आहे. असा ईर्ष्या करणारा माणूस कधीच तुमचं भलं करू शकत नाही. 5. कायम नकारात्मकता पसरवणारा माणूस. जो माणूस सतत तक्रार करतो, प्रत्येक गोष्टीत उणीव शोधून काढतो, आनंदाच्या क्षणातही तोंड मारून बसतो, असा माणूस आपल्या आयुष्यात असणं फार घातक असतो. तो स्वतः दुःखी असतोच, पण समोरच्यालाही दुःखीच ठेवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही त्याला एखादी चांगली गोष्ट सांगितली तरी तो त्यात अडचणच शोधतो. तुमची स्वप्न, तुमचे पुढचे प्लॅन्स, मेहनत यावर तो पाणी फिरवतो. तुम्ही त्याला माफ करता, समजून घेता, पण तो मात्र कधीच बदलत नाही. उलट त्याची नकारात्मक वागण्याची सवय अधिकच वाढत जाते. अशा माणसाच्या संगतीत राहिल्याने तुमचाही आत्मविश्वास हळूहळू कमी होतो. मनात अस्वस्थता राहते. नकारात्मक माणूस तुमची पॉझिटिव्ह एनर्जी शोषून घेतो. त्यामुळे अशा व्यक्तीला माफ करणं म्हणजे स्वतःचं मानसिक आरोग्य धोक्यात घालणं आहे. 6. स्वतःची चूक कधीच मान्य न करणारा माणूस. काही लोक कधीच आपली चूक स्वीकारत नाहीत. त्यांच्या आयुष्यात काहीही चुकीचं घडलं तरी ते त्याचा दोष दुसऱ्यावरच टाकतात.
चूक त्यांची असते, पण ब्लेम मात्र तुमच्यावर येतो. तुम्ही त्याला कितीही शांतपणे प्रेमाने समजावलं तरी त्यांचा स्वभाव बदलत नाही. उलट तुम्हीच चुकीचे आहात असं ते दाखवतात. अशा माणसाला माफ केल्याने तुमचं मन कायम त्रासलेलं राहतं. तुम्ही स्वतःवरच शंका घ्यायला लागता. हे फार धोकादायक असतं, कारण यामुळे हळूहळू तुमचा आत्मविश्वास कमी होतो. जो माणूस स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही तो कधीच सुधारत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीला माफ करणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं आहे. 7. लिमिट्स क्रॉस करणारा माणूस. काही लोक तुमच्या मर्यादा, भावना आणि निर्णय यांची अजिबात कदर करत नाहीत. तुम्ही नको म्हटलं तरी ते पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करत राहतात. तुम्हाला काय आवडतं, काय दुखावतं याची त्यांना पर्वा नसते. तुम्हीच शांत राहता, त्याला माफ करता, त्याला समजून घेता, पण ते तुमच्या या संयमाला गृहीत धरू लागतात. हळूहळू तुम्हालाच असं वाटायला लागतं की तुमचं मत, तुमची इच्छा काहीच महत्त्वाची नाही. अशा माणसाला माफ केल्याने तो आणखी बेधडक होतो, कारण त्याला माहीत असतं की काहीही झालं तरी तुम्ही त्याला सोडणार नाहीत. जो माणूस तुमच्या सीमांचा आदर करत नाही तो कधीच तुमचा सन्मान करणार नाही. अशा व्यक्तीपासून स्वतःला दूर ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर तुमची मनःशांती हरवून जाईल. 8. तुमची किंमत न करणारा माणूस. तुम्ही एखाद्याला वेळ देता, त्याची मदत करता, साथ देता, पण त्याला त्याची काहीच किंमत नसते. तुम्ही असता तेव्हा त्याला सगळं सहज मिळतं आणि तुम्ही दूर जरी गेलात तरीही त्याला फरकच पडत नाही. तुमच्या भावनांचा, प्रयत्नांचा, त्यागाचा त्याला मुळीच आदर नसतो. तो वाईट वागतो, स्वार्थीपणा दाखवतो, तुम्हाला किंमत देत नाही, पण तुम्ही त्याला तुमच्या जवळचा, प्रेमाचा माणूस म्हणून मोठ्या मनाने माफ करता, पुन्हा पुन्हा संधी देता. पण तो माणूस एवढं करूनही कधीच तुमचं महत्त्व ओळखत नाही, उलट तुम्हाला गृहीत धरतो. अशा वेळी तुमचं मन आतून दुखावलं जातं, कारण हे नातं निव्वळ एकतर्फी चालू असतं. मित्रांनो, ज्याला आपली किंमत नाही त्याला उगाच भाव देणं, तिकडे थांबणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. अशा लोकांना माफ करत राहिल्याने तुमचं स्वतःचंच मूल्य तुम्ही कमी करत असता. 9. तुमच्या भोळेपणाचा, चांगुलपणाचा गैरफायदा घेणारा माणूस. काही लोकांना माहीत असतं की तुम्ही मनाने भोळे आहात, समजूतदार आहात, मदत करणारे आहात. कधीही रात्री अपरात्री हाक मारली तर तुम्ही धावत येणार आणि मदत केली तरीही परतफेडीची अपेक्षा ठेवणार नाही, हे ते ओळखून असतात. तुमचा स्वभाव हळवा आहे, तुम्ही मनाने कोमल आहात, याचा ते पुरेपूर फायदा घेतात. तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेलिंग करून स्वतःची सगळी कामं करून घेतात. पैशांच्या बाबतीतही फसवणूक करायला ही लोक मागे पुढे पाहत नाहीत. प्रॉब्लेम हा असतो की तुमचा यांच्यावर प्रचंड विश्वास असतो. ते काही चुकीचं करणारच नाहीत असं तुम्हाला वाटत असतं आणि नेमक्या याच गोष्टीचा ते गैरफायदा घेतात. प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून तुमच्याकडून मदत घेतात. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुम्ही थकता, त्रासता, पण ते कधीच थांबत नाहीत. पकडले गेलोच तर तुम्ही मोठ्या मनाने माफ कराल हे त्यांना पक्क माहिती असतं. अशा माणसाला माफ करणं म्हणजे स्वतःची होणारी फसवणूक खुल्या डोळ्याने बघत बसणं. मित्रांनो, चांगुलपणा जपा, पण तो शहाणपणासोबत, नाहीतर तोच चांगुलपणा तुमच्यासाठी खूप त्रासदायक ठरू शकतो. 10. तुमच्यावर मानसिक दबाव टाकणारा माणूस. काही लोक डायरेक्ट दिसेल असं काही नुकसान करत नाही, पण मानसिक दबाव टाकून तुमच्याकडून हवं ते करून घेतात. ते सतत तुम्हाला असं काहीतरी बोलतात की तुम्हाला गिल्टी, अपराधी वाटायला लागतं. मी तुझ्यासाठी एवढं केलं, तू एवढंसुद्धा करू शकत नाहीस का? तू जर असं वागलास तर बघ, मला वाईट वाटेल हां. तू हे नाही केलंस ना तर मी दुखावेन. मला तुझ्याकडून ही अपेक्षा मुळीच नव्हती. अशा शब्दांनी ही लोक तुम्हाला मानसिकदृष्ट्या दबावात टाकतात. तुम्ही मात्र मनाने चांगले असल्यामुळे त्यांच्या या वागण्याकडे दुर्लक्ष करता. त्यांच्या या वागण्याला माफही करता, समजून घेता, पण तेच तुम्हाला नंतर भारी पडतं. यांच्यासाठी तुम्ही स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवता आणि ह्यांच्या अपेक्षा पूर्ण करत राहता. तुम्हाला हे करताना वाईट वाटतं, आतून त्रास होतो, पण तरीही तुम्ही गप्प बसून सहन करता. अशा माणसाला माफ केल्याने तो त्याचा इमोशनल ड्रामा अजून जोरात खेळू लागतो, कारण त्याला माहीत असतं जो माणूस तुमच्या भावनांचा वापर करून तुमचं आयुष्य कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो तो कधीच तुमचा हितचिंतक नसतो. अशा व्यक्तीपासून स्वतःला वेळेत दूर ठेवणं हेच शहाणपण आहे, नाहीतर तुम्ही सतत कोणाच्या तरी ओझ्याखाली दबलेले राहाल. मित्रांनो, क्षमा करणं हा खरोखरच मोठा गुण आहे, पण क्षमा कोणताही सारासार विचार न करता सर्वांनाच करत राहिलात तर आयुष्य बर्बाद झालंच म्हणून समजा. आयुष्यात काही लोक अशी असतात की जे तुमच्या माफीला तुमची ताकद न समजता तुमची कमजोरी समजतात. अशा लोकांना वारंवार माफ केल्याने रिलेशन सुधरत नाही, उलट तुमचं नुकसान होत राहतं. दया असू द्या, पण त्यासोबत विवेकही असलाच पाहिजे.
आपण स्वतःच्या आत्मसन्मानाची आणि मनःशांतीची काळजी घेणं यात काहीच स्वार्थ नाही. उलट ती तर काळाची गरज आहे. जी लोक तुमचा विश्वास तोडतात, तुमचं मन दुखवतात, त्यांना सतत माफ करणं म्हणजे स्वतःला त्रास करून घेणं आहे. क्षमा ही ताकद आहे, पण ती योग्य माणसांसाठी राखून ठेवली पाहिजे. चुकीच्या माणसाला दिलेली माफी तुम्हालाच अडचणीत टाकू शकते. म्हणूनच कोणाला जवळ ठेवायचं आणि कोणापासून अंतर ठेवायचं हे ओळखणं फार महत्त्वाचं आहे. स्वतःची किंमत ओळखा, स्वतःचा सन्मान जपा आणि गरज असेल तेव्हा नाही म्हणायलाही शिका. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.